नगरसेवक लागले तयारीला। बीड जिल्ह्यात असे आहे प्रभाग आरक्षण। बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, अंबेजोगाई, परळी, धारूर नगर परिषदेच्या सदस्यपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी पार पडली। या सोडतीनंतर अनेक नगरसेवकांच्या पदावर फेरबदल झाला आहे। त्यामुळे काही ठिकाणी कही खुशी कही गम असं चित्र निर्माण झालेलं आहे। आगामी निवडणुकींसाठी वातावरण तापलेलं आहे। बीड शहरात नगराध्यक्ष पदासह प्रत्येक प्रभागात महिला राज कायम राहणार आहे। बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, अंबेजोगाई, परळी, धारूर नगर परिषदेच्या सदस्यपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी पार पडली। या सोडतीनंतर अनेक नगरसेवकांच्या पदांवर फेरबदल झालेला आहे। त्यामुळे काही ठिकाणी कही खुशी कही गम असे चित्र निर्माण झालेले आहे। बीड येथील नगर परिषदेच्या 26 प्रभागांसाठी आरक्षण जाहीर झालेले आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, ओबीसी महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला या गटात आरक्षण सोडत झाली। प्रभाग 1 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 2 ओबीसी महिला, प्रभाग 3 ओबीसी, प्रभाग 4 अनुसूचित जाती, प्रभाग 5 सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 ओबीसी महिला, प्रभाग 7 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 8 सर्वसाधारण, प्रभाग 9 सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 अनुसूचित जाती, प्रभाग 11 ओबीसी महिला, प्रभाग 12 सर्वसाधारण महिला, प्रभाग 13 सर्वसाधारण, प्रभाग 14 ओबीसी प्रभाग 15 सर्वसाधारण महिला, प्रभाग 16 ओबीसी महिला, प्रभाग 17 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 18 सर्वसाधारण महिला, प्रभाग 19 अनुसूचित जाती, प्रभाग 20 सर्वसाधारण, प्रभाग 21 ओबीसी महिला, प्रभाग 22 सर्वसाधारण महिला, प्रभाग 23 सर्वसाधारण, प्रभाग 24 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 25 ओबीसी महिला, प्रभाग 26 सर्वसाधारण महिला। नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला। अंबेजोगाई येथील नगर परिषदेच्या सदस्यपदासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत पार पडली। उपजिल्हाधिकारी मिलिंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत झाली। नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला, प्रभाग 1 सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 ओबीसी महिला, प्रभाग 3 सर्वसाधारण, प्रभाग 4 अनुसूचित जाती, प्रभाग 5 सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 ओबीसी महिला, प्रभाग 8 सर्वसाधारण, प्रभाग 9 अनुसूचित जाती, प्रभाग 10 सर्वसाधारण महिला, प्रभाग 11 ओबीसी, प्रभाग 12 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 13 सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 ओबीसी, प्रभाग 15 सर्वसाधारण महिला असा आरक्षणाचा क्रम आहे। माजलगाव येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठीचे नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झालेले आहे। अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या या आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। माजलगाव शहरातील 13 प्रभागांपैकी 26 नगरसेवकांचे आरक्षण जाहीर झालेले असून प्रभाग सोडतीनंतर इच्छुकांनी विविध राजकीय समीकरणांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत। माजलगाव नगर परिषदेचे आरक्षण प्रभाग 1 ओबीसी महिला, खुला प्रभाग 2 खुला महिला, प्रभाग 3 खुला महिला, प्रभाग 4 खुला, प्रभाग 5 खुला महिला, प्रभाग 6 खुला महिला, प्रभाग 7 खुला, प्रभाग 8 खुला महिला, प्रभाग 9 खुला, प्रभाग 10 खुला, प्रभाग 11 खुला, प्रभाग 12 खुला महिला, प्रभाग 13 खुला महिला। माजलगावात नगराध्यक्षपद खुले आरक्षण असल्याने पुरुष उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। तसेच एकूण 13 प्रभागांपैकी बहुतांश प्रभाग महिला आरक्षित असल्याने महिला उमेदवारांनाही मोठ्या प्रमाणावर संधी मिळालेली आहे। धारूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी ठरवल्यानंतर गुरुवारी धारूर नगर परिषदेच्या 20 सदस्यांच्या आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आल्या। उपविभागीय अधिकारी पंढरीनाथ उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली। आरक्षण निश्चिती दरम्यान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, तहसीलदार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। धारूर नगर परिषदेच्या 20 सदस्य पदांपैकी बहुतेक जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत। त्यामुळे नगर परिषदेवर महिला राज पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर ओबीसी, अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांनाही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। गेवराई येथील नगर परिषद सदस्य पदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी गेवराई नगर परिषद सभागृहात पार पडली। उपजिल्हाधिकारी प्रबोधी मुळे, मुख्याधिकारी विक्रम मांढुरके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। गेवराई येथील विमला माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 5वी इयत्तेतील विद्यार्थी ओम साई गर्जे, विश्वराज येवले यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात घेऊन आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। यावेळी गेवराई येथील सर्व पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते। असे आहे आरक्षण प्रभाग।
1 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण प्रभाग 2 ओबीसी, सर्वसाधारण महिला प्रभाग 3 ओबीसी, सर्वसाधारण महिला प्रभाग 4 ओबीसी महिला, सर्वसाधारण प्रभाग 5 ओबीसी, सर्वसाधारण महिला प्रभाग 6 अनुचित जाती, सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग 8 अनुसूचित जाती, प्रभाग 7 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 7 अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण प्रभाग 9 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण प्रभाग 10 ओबीसी महिला, सर्वसाधारण प्रभाग 11 ओबीसी महिला, सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरसेवक होते दरम्यान यावेळी 11 प्रभाग रचना असून 22 नगरसेवक असणार आहेत. बीडमध्ये 26 प्रभाग नगराध्यक्षांसह असे आहे प्रभागनिहाय आरक्षण. प्रभाग 1 सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 3 सर्वसाधारण, प्रभाग 4 सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 ओबीसी महिला, प्रभाग 6 अनुसूचित जाती, प्रभाग 7 सर्वसाधारण महिला, प्रभाग 8 सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 सर्वसाधारण, प्रभाग 10 ओबीसी महिला, प्रभाग 11 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 12 सर्वसाधारण, प्रभाग 13 सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 सर्वसाधारण महिला, प्रभाग 15 ओबीसी, प्रभाग 16 अनुसूचित जाती, प्रभाग 17 ओबीसी महिला, प्रभाग 18 सर्वसाधारण महिला, प्रभाग 19 सर्वसाधारण, प्रभाग 20 सर्वसाधारण महिला. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुला प्रवर्ग. परळीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण 2 दिवसांपूर्वी सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले आहे. त्यानंतर बुधवारी नगर परिषदेच्या 17 प्रभागातील 35 सदस्य पदांचे आरक्षण 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. आरक्षण प्रक्रिया उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्याधिकारी संतोष रोडे आदी अधिकारी उपस्थित होते. परळी नगरपालिकेच्या 17 प्रभागांमधून एकूण 35 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यापैकी 16 प्रभागात प्रत्येकी 2 नगरसेवक तर एका प्रभागात 3 नगरसेवक निवडले जातील. परळीत एकूण 90,975 मतदार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण. प्रभाग 1 ओबीसी महिला, खुला सर्वसाधारण प्रभाग 2 अनुसूचित जाती महिला, खुला सर्वसाधारण प्रभाग 3 परळी नगरपालिकेमध्ये चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षण सोडती संदर्भात चिठ्ठ्या काढण्यात आल्या. ओबीसी सर्वसाधारण महिला प्रभाग 4 अनुसूचित जाती, खुला महिला प्रभाग 5 ओबीसी महिला, खुला सर्वसाधारण प्रभाग 6 ओबीसी महिला, खुला सर्वसाधारण प्रभाग 7 ओबीसी महिला, खुला सर्वसाधारण प्रभाग 8 अनुसूचित जाती महिला, खुला सर्वसाधारण प्रभाग 9 अनुसूचित जाती, खुला महिला प्रभाग 10 अनुसूचित जाती महिला ओबीसी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.